गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। आजचा दिवस अनुज बरोबर सुरुवात करतोय। मी आणि अनुज आता चालले खोपोलीला, ओलाच्या शोरूमला। आपल्या गाडीचं थोडंसं सर्व्हिसिंग करायची आहे। तिथे गेल्यावरती तुम्हाला भेटतो। आता आम्ही खोपोलीला जातोय। एकदम एन्जॉय करत ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। मित्रांनो, इथनं साईबाबांची पालखी चालली आहे, बघू शकता तुम्ही। साईबाबांची पालखी एकदम आणि इथनं पालखीला चालले सगळे चालत चालत। आणि पुढे डीजे पण आहे, डीजेच्या तालावरती सगळे चालले साईबाबांच्या पालखीबरोबर। आम्ही खालापूरपर्यंत आलो आहे। अजून आम्हाला एक 10-15 मिनटं लागतील खोपोलीत पोहोचायला। ओलाच्या शोरूमला चाललो आहे। आता खालापूरला एंट्री केली आहे, त्यानंतर आम्ही खोपोलीत पोहोचू। आता आपण खोपोलीमध्ये आलेलो आहोत। खोपोली नगरीत पोचलो। आता थोड्याच वेळात आपण आपल्या शोरूमला जाऊ ओलाच्या। तिथे गाडी चेक करूया, 1-1.5 तास जाईल तिथे। पण तिथनं परतीचा प्रवास घेऊया। खोपोली एंट्री आणि हा खोपोली गाव बघू शकता आपण, खोपोली सिटी आहे। आता आपण ओलाच्या शोरूमला आलो आणि गाड्या बघू शकता सगळ्या ओलाच्याच आहेत। आणि हा शोरूम आहे ओलाचा। अजून काही नाही, शोरूम खोलला आहे, अजून सर्व्हिस सेंटर खोलायचं बाकी आहे। सर्व्हिस सेंटरवाला अजून आला नाही आहे, तो आला की मग आपली गाडी आपण चेक करून घेऊ। शोरूमच्या बाहेर थांबलो आहे, अजून काय आला नाही मॅकॅनिकल। फुल टाईमपास करतो बघा, कंटाळला तर आहेच। थांबलो आहे बघा, तो आवाज आहे, तो पण थांबलो आणि मी पण थांबलो। जेवढं बघतो आपल्याला कधी येतो येतो। आता आपण ओलाच्या शोरूमला बसलो आहे खोपोलीमध्ये। बघू शकता या ओलाच्या 2 बाईक आहेत आणि हा ओला शोरूम आहे। हा ओलाचा शोरूम आहे, आपण तिथे बसलो। आपल्या काळ्या महिन्याचा काम चालू आहे। तो जो आवाज येत होता त्याचं आता काम करतोय, बघूया तो आवाज निघून गेला तर चांगलाच होईल। आता हे पॅड आपल्या गाडीला लावायचे आहेत नवीन, आणि हे जुने। गाडीचं काम चालू आहे आपल्या, बघू शकता तुम्ही। सुसाडमध्ये काम चालू आहे गाडीचं। काम करतोय आपला तेजस पाटील, एक नंबर आहे ओलाचा आपला। हे आहे फिटर आहे। 750 चुना लावतोय यांना, आता बघा कसा लावतो। अजून काम बाकी आहे आपल्या गाडीचा। एक फुटवेअर पण चेंज करून घेतोय, तुटला येतो तो चेंज झाला की आम्ही इथनं निघूया। तो पण चेंज होईल, आता गेला आहे हाणायला नवीन, आणला की तो चेंज करतो आणि मग आम्ही इथनं निघतो, मग तुम्हाला भेटतो। हा खोपोली रोड आहे, इथनं आपण एंट्री करतो। अशी एंट्री केली की हा ओलाचा शोरूम आहे। हा ओलाचा शोरूम, इथे सर्व्हिस सेंटर आहे आणि इकडनं पुढे लोणावळा आहे आणि आपली गाडी इथे उभी आहे। आपल्या गाडीचा ब्रेकचं काम झालं आहे, आता फक्त इथला फुटवेअर बसवायचा आहे। तो बसून झाला का आम्ही इथनं निघणार आहे। गाडीच्या फुटवेअरचं काम चालू आहे, बघू शकता। भरपूर झंझट आहे त्या गाड्याला काम करायसाठी। छोटं काम असलं तर त्याला भरपूर वेळ लागतो। फुटवेअर बसून झालेला आहे, आता आम्ही निघतोय। अनुज भाई चलो, कसला खुश झाला बघा, मागातपासून कंटाळलेला। चला आता आम्ही निघतो, ऑफिसला जातो कामाला। आणि ओला शोरूम काम आपला झालेला आहे।
आता आम्ही निघालोय खोपोलीमधनं. आता आम्ही चाललोय, गाडीचं काम झालं आहे मोस्टली, एकदम चांगला काम करून दिलं आहे. भारी वाटतंय गाडी चालवायला. आता त्या डिस्कचे टायर टाकले आणि आता ब्रेक एकदम मस्त लागतंय गाडीचा. आम्ही चाललोय दानपड्याला. आणि आकाश पाठीमागं बघू शकता तुम्ही, एकच छावा अनुज छावा. आता आम्ही दानपड्याला चाललोय. दानपड्याला गेल्यावर तुम्हाला भेटतो. आता आम्ही दानपट्याला आलोय, आईचं दर्शन घेतलं. तुम्ही बघू शकता आकी देवी आईचं दर्शन घेऊन आता आम्ही इथे आलोय. आकाश यांचे कोंबडा कापलाय, ते जेवायला आलोय आम्ही इथे. जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कृष्ण. दोघं जण जेवायला बसलेत, बघू शकता तुम्ही. मी पण आलोय. आता जेवून बघा हा किती जेवलाय बघा. एवढा जेवत होता ना, कधी भेटला ना असा खात होता. आणि आता आम्ही इथं जेवलोय आणि आता आम्ही इथनं निघतोय आणि इथनं आम्ही जाऊ स्टुडिओला. तरी किती जेवला? कधी खाल्ला ना एवढा खात होता. अरे चिकन खाल्ला ना एवढा खात होता. संपला अक्षरशः. लोकांचं पण जेवण खाल्लं त्यांनी आज. आणि आंघोळ केली का नाही केली? जरा केली बाबा. सकाळी आला तसाच आलेला, आंघोळच नव्हती केलेली. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपला असं आपण जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.